सांगली जिल्ह्यातील राजकारण म्हणजे मराठ्यांची खानावळ, जातीच्या उपवर्गीकरणाला काँग्रेसचा छुपा पाठिंबा, सुजात आंबेडकर। रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका। दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। वर्षानुवर्ष फक्त मराठा समाजाच्या नेत्यांनाच निवडून द्यायचं का? सांगली जिल्ह्यातील राजकारण म्हणजे मराठ्यांची खानावळ आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय। वंचितचे मिरजेचे उमेदवार विज्ञान माने आणि सांगलीचे उमेदवार अल्लाउद्दीन काझी यांच्या मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत सुजात आंबेडकर हे बोलत होते। यावेळी मिरजेचे उमेदवार विज्ञान माने आणि सांगलीचे उमेदवार अल्लाउद्दीन काझी, वंचितचे प्रवक्ते सोमनाथ साळुंके, जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जातीच्या उपवर्गीकरणाला भाजपचा उघड पाठिंबा आहे, मात्र त्याला काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे, असं सांगून सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, अल्पसंख्याक समाजावरील हल्ले रोखण्यासाठी वंचित विधानसभेमध्ये मोहम्मद पैगंबर विधेयक आणलं होतं, मात्र महाविकास आघाडीने आणि महायुतीने त्या विधेयकाला विरोध केला होता। हे विधेयक येऊ शकलं नाही, म्हणूनच अल्पसंख्याक समाजावर हल्ले होत आहेत। तसेच गिरिराज महाराज आणि नितेश राणे सारखे नेते मुस्लिम समाजाच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत, असेही सुजात आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं। दोन प्रखर मुद्दे की काँग्रेसचे जितके पण आमदार आहेत, MLCs आहेत, त्याच पद्धतीने राज्यसभाचे सदस्य आहेत किंवा लोकसभेचे निवडून गेलेले खासदार आहेत, यांच्यापैकी कोणीही सभागृहामध्ये SC ST ऍक्ट मध्ये जे वर्गीकरण येतंय किंवा सब क्लासिफिकेशन येतंय त्याचा विरोध केलेला नाही। दुसऱ्या बाजूला यांनी सभागृहामध्ये काँग्रेसच्याच आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक खास करून क्रीमी लेअर हा SC ST ऍक्ट मध्ये आणू अशी एक मागणी सुद्धा केली होती। त्याचबरोबर राहुल गांधी जेव्हा आता अमेरिकेच्या दौऱ्यावरती होते तेव्हा काही भारतीय नागरिकांची प्रश्न उत्तर करताना त्यांना कोणीतरी आरक्षणाबद्दल एक प्रश्न विचारला होता। तो मूळ प्रश्न जो होता तो आरक्षणाच्या विरोधीच होता। पण आता राहुल गांधींची ही भूमिका पाहिजे, इतक्या सर्व लोकांची जनतेची मतदान घेतल्यानंतर, की त्या माणसाला खडसावून सांगणं की आरक्षण हे भारतासाठी महत्वाचं आहे, इकडच्या दलितांसाठी, बहुजनांसाठी, आदिवासींसाठी, अल्पसंख्याकांसाठी आणि अनुसूचित जातींसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, डेव्हलपमेंटचा मुद्दा आहे, रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आहे आणि आरक्षणाला आम्ही हात लागू नाही देणार। ते न करायच्या ऐवजी राहुल गांधींनी त्यांना समर्थन केलं आणि म्हटलं की आरक्षण आम्ही सत्तेत आलो तर संपेल। आणि ह्या पद्धतीची जर कोणी भूमिका घेत असेल तर इकडचा एक तरुण आंबेडकरवादी म्हणून आरक्षणाच्या बाजूनी मी नेहमी लढत राहीन। मगाशी तुम्ही सांगितलं होतं की किती वर्ष मराठा समाजाच्या नेत्यांच्या मुलांना निवडून द्यायचं, सांगलीच राजकारण म्हणजे मराठा समाजाच्या नेत्यांचे सांगली नाही, मी हे बेसिकली अख्ख्या महाराष्ट्राच्याच राजकारणाबद्दल बोलत होतो, पण ते सांगलीसाठी सुद्धा लागू होतं। पण आपण जर बघितलं तर आतापर्यंत इकडे SC तुम्ही तुमच्या माध्यमातून आता बऱ्यापैकी सगळ्या पार्ट्यांच्या 1-2 दिवसात याद्या होतील, तुम्हीच एक संशोधन करून बघा आणि आपण सर्वांनी याच्याबद्दल विचार करा की SC आणि ST राखीव सीट सोडून किती जागांवरनं हे SC आणि ST चे कॅन्डिडेट्स येतात, याचा तुम्हीच संशोधन करून बघा आणि तुम्हाला कळेल की या प्रस्थापित पक्षांच्या देखण्यात आपल्याला किती अवकात राहील। सांगलीमध्ये विशाल पाटलांना तुम्ही पाठिंबा दिला आणि ते निवडून आले, मात्र आता विज्ञान मानेंना त्यांनी पाठिंबा द्यावी, तुमची काय मागणी आहे? करावी का? तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना बाळासाहेबांनी निवडून दिले, ती चर्चा बाळासाहेबांनी विशाल पाटलांमध्ये झाली होती। आता विशाल पाटील पुढे काय करतील ह्याच्याबद्दल मी बोलू नाही शकत, तो विशाल पाटलांचा निर्णय। तुम्ही सांगितलं की अल्पसंख्याक असेल किंवा दलित मॉब लिंचिंग होण्यासाठी नवीन कायदा व्हावा विधानसभेत द्यावा, तर हा कायदा मोहम्मद पैगंबर बिल नावाचा कायदा होता जो 2022 मध्ये वंचित बहुजन आघाडीने पेश केला होता। त्याच्यावरती सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची मेजॉरिटी नसल्यामुळे इकडच्या महावियाच्या लोकांनी आणि महायुतींनी पण हा कायदा हाणून पाडला होता। पण यावेळेस इन्शाल्लाह वंचित बहुजन आघाडीचे जास्त उमेदवार जातील आणि मायनॉरिटीज प्रोटेक्शन ऍक्ट, हेट
स्पीचेसच्या विरुद्ध ऍक्ट, म्हणजे आपण जे बघतोय, जे मुसलमानांच्या विरुद्ध अट्रॉसिटीज होत आहेत, लिंचिंग होत आहेत, दलितांच्या विरुद्ध जे अट्रॉसिटीज होत आहेत, आपण बघितलं असेल तर आज गिरिराज महाराज किंवा नितीश राणे वेगवेगळे वक्तव्य करतात मुसलमानांच्या विरुद्ध. हे सगळं टळू शकलं असतं जर इकडच्या महाराष्ट्र सरकारने मोहम्मद पैगंबर बिल ऍक्ट हा मान्य केला असता. पण यावेळेस विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आमदार पाठवेल आणि हा ऍक्ट मंजूर करून घेईल इकडच्या दलितांच्या, बहुजनांच्या, आदिवासींच्या आणि मुसलमानांच्या सुरक्षेसाठी. दरम्यान या सभेच्या अगोदर मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वंचित बहुजन आघाडी रॅली काढली. मिरजेचे उमेदवार विज्ञान माने आणि सांगलीचे उमेदवार अल्लाउद्दीन काझी यांनी या रॅलीचं नेतृत्व केलं होतं. महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.